अकोट तालुक्यात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले बोर्डी, शिवपूर, राहणापूर, शिवपूर, कासोद, सुकळी, मोहाळा या गावात काल रात्रीला झालेल्या अतिमुसळधार ढगफुटी सदृश्य पावसामुळे घोगा नाल्याला मोठा पूर आला होता। या पुरामुळे काही काळ बऱ्याच गावाचा संपर्क तुटला होता। 2-3 तास वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती। नंतर पुराचे पाणी हळूहळू कमी झाल्यावर रोड सुरळीत सुरू झाला। या घोगा नाल्याला आलेल्या अचानक पुरामुळे शेतातून काम करून घरी परत येत असताना नागापूर येथील शेतमजूर संदीप तुळशीराम अंबाडरे यांची बैलजोळीसह बंडी पुराच्या पाण्यात वाहून जात असताना धुरकरी व एक बैल सुखरूप बचावला, तर दुसरा बैल मृत्यू पावला आहे। याची गावात माहिती मिळताच उमरा जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आतकळ यांनी व गावातील लोकांनी धावून येऊन मदत केली। त्यामुळे एका बैलाचे प्राण वाचले। संदीप अंबाडरे हा भूमिहीन असून मोलमजुरी करतो। यांच्याकडे शेती किंवा दुसरा जोडधंदा नाही। संदीप हा दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून बैलजोडी ही भाड्याने वाहतो व स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो। संदीप अंबाडरे यांचा एक बैल पुराच्या पाण्यात वाहत जाताना मृत्युमुखी पडल्याने त्यांचे जवळपास 50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। तरी शासनाने पंचनामा करून मदत द्यावी अशी मागणी संदीप अंबाडरे यांनी केली आहे। काल रात्री 2 वाजतापासून सुरू झालेला हा मुसळधार पावसाने सकाळी 8 वाजता विश्रांती घेतली। दरम्यान या मुसळधार पावसाने झालेल्या नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले। काल रात्रीचा हा पाऊस अकोट तालुक्यातल्या सर्वात मोठा पाऊस होता। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अकोटमधून देवानंद खेरकर यांची रिपोर्ट।